रामकृष्ण हरी। जेन संगेच पिते वसुदेवाशी, जेन संगेची माते देवकीशी, जेन संगेची बळी भद्राशी, ते बुई अर्जुनेशी बोलत। हा ज्ञानेश्वरीतील चौथा अध्याय ज्ञान संन्यास योग मधील जी प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेतील 8व्या क्रमांकाची ओवी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी चौथ्या अध्यायाची प्रस्तावना अत्यंत सुंदर अशी लिहिलेली आहे। त्यामध्ये सुरुवातीला 3ऱ्या अध्यायात प्रत्येकाने कर्म केलेच पाहिजे असा निर्णय भगवंतानी केला आहे, परंतु कर्म आचरित असता त्यात अज्ञानाचे जे बंध आहेत त्या बंधापासून सोडवणूक करून मोक्षापर्यंत जायचे असेल तर ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करणे जरूर आहे। शरीर वाणी व मन याद्वारा जे विहित कर्म उत्पन्न होईल ते एक ईश्वराच्याच प्रीत्यर्थ करणे जरूर आहे। ही उपासना कशी करावी हे सांगण्याच्या चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात प्रारंभ केलेला आहे। तत्पूर्वी ही जी प्रस्तावना आहे भगवंताच्या म्हणण्यानुसार अनुवाद करण्यापूर्वी ज्या अनुवादाने श्रोत्यांना सुखाची मेजवानी होणार आहे असे म्हणून ज्ञानदेव श्रोत्यांचे अवधान प्रथम एकाग्र करून घेतात व अर्जुनाचा प्रश्न नसताही भगवान त्याला आपणहून अत्यंत दुर्मिळ सर्वापासून आतापासून चोरून ठेवलेली गोष्ट सांगत आहेत याची उपपत्ती सांगतात। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनावरील देवाचे असलेले निश्चिम प्रेमच यास कारण आहे। भगवंताचे म्हणणे ज्ञानदेवाने जे मांडले ते ह्या चौथ्या अध्यायात आलेले आहे। आता आपण या अध्यायाची प्रस्तावना बघूया। आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले, साचा सरीचे आज श्रवणेंद्रियाला सुकाळ झाला। आजी श्रवणेंद्रिय पिकले। श्रवणेंद्रिय म्हणजे कानो पिकले म्हणजे काय झालं, ते सुकाळ झाला, खूप त्याला चांगलं ऐकावयास मिळालं। जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले, साचा सरीशे। कारण गीतेसारखा ठेवा त्याला पाहावयास मिळाला। जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता हे झाले आहे। आधीच विवेकाची गुठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी परिसत, असे अगोदरच ही विवेकाची गोष्ट आहे। त्यात तिचे प्रतिपादन जगात अत्यंत प्रतापशाली असे श्रीकृष्ण करीत असून भक्तामध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे। जैसा पंचमालापू सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू, तै भला झाला विनोदू कथेचा। या ज्याप्रमाणे पंचम स्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलापाचा योग यावा, या कथेचा योग मोठ्या बहरीचा जमला आहे। कैशी आगळीक दैवाची, जे गंगा ओळली अमृताची, हो का जपतपे श्रुते यांची फळाली। काय दैवाचा जोर पहा, ही अमृताची गंगाच लाभली म्हणायची किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने फळास आली आहेत। आता इंद्रिय जाता घवे, तीही श्रवणाचे घर रिगावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्ये। आता एकूण एक इंद्रियाने श्रवणेंद्रियाचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख
भोगावे। हा अतिशो अति प्रसंगे सांडोनी कथा चिते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते हा अप्रासंगिक पाला पुरेकर व कृष्ण आणि अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते तीच हकीकत सांग असे श्रोते म्हणाले। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते वेळी संजय रायते म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती नारायणे बोली जत्वासी। त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला, कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत। जेन संगेची पितया वसुदेवाशी, जेन संगेची माते देवकीशी, जेन संगेची बळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत। पिता वसुदेव याला जे सांगितलेच नाही, आई देवकीलाही जे कधी सांगितलेच नाही, आपला भाऊ बळीभद्र याला जे सांगितलेच नाही, ते रहस्य अर्जुनाजवळ श्रीकृष्ण बोलत आहेत। पिता वसुदेव, वसुदेवांना देखील हे जे या 4थ्या अध्यायात जे गुह्य आहे ते वसुदेवाला सांगितलेच नाही, देवकीलाही सांगितलेच नाही। त्यांच्यापासून तर तो जन्मताच दुरावला होता। आपला बळीभद्र नावाचा बंधू जो सातत्याने बरोबर होता त्यालाही हे रहस्य सांगितलेले नाही, मात्र अर्जुनाजवळ श्रीकृष्ण हे गुह्य बोलत आहेत। देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे पीक याते याते। श्रीकृष्ण देवाच्या जवळ असणारी एवढी देवी लक्ष्मी, पण या कृष्णाच्या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही। कृष्णाच्या प्रेमाचे सर्व फळ यालाच म्हणजे अर्जुनालाच आज लाभत आहे। सनकादिकांची आशा वाढीनल्या होती या कीर बहुवसा, परी त्याही येणे मने यशा येती चिना। सनकादिकांच्या परमात्म सुखाबद्दलच्या आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या, पण त्या इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाही। या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरूपण, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले। या जगदीश्वराचे प्रेम येथे म्हणजे हा अर्जुनावर अगदी निरूपण दिसत आहे। या पार्थाने कसे उत्कृष्ट पुण्य केले आहे बरे। हो का जयाची प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती आवडतू असे पहा। त्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण निराकार असून साकार झाला। त्या अर्जुनाची देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते। एरवी हा योगिया नाडळे, हा कसा आहे बघा, एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थाशी नाकळे, जेथ ध्यानाचे डोळे पावतीना। एरवी हा योग्यांना सुद्धा सापडत नाही, हा योग्यांना सापडत नाही, वेदाच्या अर्थालाही सापडत नाही। वेद जाणो गेला तो तेथीच मौनावरा, तो जाणण्याकरता तो वेद भगवंताला जाणण्यासाठी जाणू लागला, पण त्याने ते जाणलं आणि मग तिथं तो स्तब्ध झाला। जोपर्यंत ध्यानाचीही नजर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा सापडत नाही। अशी जी आत्मस्थिती तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मूळचाच अचल, पण किती कृपावंत झाला पहा। हा त्रैलोक्य रूप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे। या अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोक्यात आणला आहे, म्हणजे
तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परी कवने माने सकृप झाला आहे। या त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पहिलं थडी कैसा याची आवडी आवरला असे। आता तुम्ही म्हणाल हे कोणतं या 4थ्या अध्यायातलं जे गुह्य ज्ञान आहे, गुह्यातलं गुह्य जे ज्ञान आहे ते अर्जुनाला सांगणार आहे, त्याविषयीची आपण थोडीशी सुरुवात ऐकूया। श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान हमव्ययम् विवस्वान् मन्मे प्राहो मुनिरीक्ष्वा कवे ब्रवीत्। इमं विवस्वते योगं प्रोक्तवान हमव्ययम् विवस्वान् मन्मे प्राहो मुनिरीक्ष्वा कवे ब्रवीत। श्री कृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकुला सांगितला, असा हा योग मी तुला आज सांगत आहे। मग देव म्हणे, अगा पंडुसुता, हाच योग आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुवा दिवसाची। मग तेने विवस्वते रवी हे योग स्थिती आगवी निरूपिली बरवी मनुप्रती। मनुने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुवा उपदेशिली। ऐशी परंपरा विस्तारली आद्येघा, अशी परंपरा विस्ताराला आली। एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः स कालेनेह महता योग नष्ट परंतप। याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेल्या ह्या योगाला राजर्षी जाणते झाले। हे अर्जुना, पुष्कळ काळ लोटल्यामुळे तो योग या लोकी नष्ट झाला आहे। मग अनेकही या योगाते राजर्षी झाले जाणते परी तेथोनी आता सांप्रते नेनिजे कोण। जे कशामुळे हे असं घडलं, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदुरी म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा। कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर पडला व त्यांचा सगळा जीव काय तो देहावर आहे, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला। अव्हाटली असता बुद्धी विषय सुखजी परमावधी जीवू जैसा उपाधी। आवडे लोक आत्मबोधाची असता ज्या बुद्धीने बाळगावयाची ती आडमार्गाला लागल्यामुळे लोकांना विषय सुखच हे अत्यंतिक सुख वाटू लागले व देहाधिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला। आता पुढे याच्या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देत आहेत। एरवी तरी खवणे यांचा गावी पाटावे काय करावी सांगे जात्यंधा रवी काय आती। आता बघा, हे जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदुरी म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा विसरू। प्राणी हे प्राण्यांनी विषय वासनेवर त्यांचा सगळा भर पडल्यामुळे हे सगळा त्यांना विसर पडल्यामुळे म्हणून हे जे असे लोक आहेत सगळे तसेच झाले। म्हणून खवणे यांचा गावी, खवणे म्हणजे नागडी उघडी लोक यांच्या ते जे लोक आहेत असे जे लोक असतात त्यांच्या गावी पाटावे काय करावी म्हणजे वस्त्र विकणारा जर तिथे गेला तर ती उंची वस्त्र लोकाची, हे लोकाला काय करायचं त्या वस्त्राचं, कारण ती अगोदरच उघडे फिरते निर्लज्ज येत, त्यांना या वस्त्राची काय गरज आहे असं महाराज म्हणतात। पुढे जात्यंधा रवी काय अति जे आंधळे त्याला सूर्य वागवला काय मावळला काय, त्याची काही त्याला चाडच नाही। का बहिरयाचा असतानी कवन गीता ते मानी की कोल्हया चांदणी आवडे उपजे। आता दुसरा दृष्टांत असा सांगितला, किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण किंमत, सगळे बहिरेच किती मोठ्याने किती स्पीकर लावून ओरडले तरी त्यांना ऐकूच येत नाही, त्याचा काय उपयोग। पण कोल्ह्याच्या मनात चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय, चांदणं पडलं की कोल्ह बाहेरच निघत नाही, म्हणून कोल्ह्याच्या मनात
चांदणं जे म्हणतात ती म्हण आहे. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात. जे तिसरा आणखी पुढे एक असा हे दिलेला आहे दृष्टांत. पै चंद्रोदया आरोटे जयाचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात म्हणजे निरुपयोगी होतात, त्यांना काही दिसतच नाही चांदण्यात. ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार? त्यांना दिसतच नाही चांदण्यात, तर चंद्राला कशी त्यांची चंद्राची ओळख त्यांना कशी असणार? तैशे वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषणे नती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. त्याप्रमाणे वैराग्य रूपी नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी ईश्वराची कशी प्राप्ती होणार? तर पुढे आणखी कैसा नेनो मोह वाढीनला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लुकी. हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे, त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला, असं माऊली महाराज सांगतात. आता हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला मी तत्वता भ्रांती न करी. हे जीवीचे निजुगुज परित्वा किवी राखू तुझ, जे पडियेशी तू मज म्हणून या. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. हे पहा अर्जुना, आम्ही तुला आज खरोखर सांगितला हा योग, याविषयी संशय ठेवू नकोस. माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे, पण तुझ्यापासून ती चोरून ठेवली नाही, कारण तू माझा अगदी लाडका भक्त आहेस. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व सख्यांची जीवन कळा आहेस. अर्जुना, हा तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे. यावेळी तुझी फसवणूक कशी करावी? जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहोत, तरी क्षणभर ते बाजूला ठेवून या गडबिडीचाही विचार मनात न आणता पहिल्याने तुझे अज्ञान घालून टाकले पाहिजे, म्हणून हा तुला मी योग सांगत आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृपानिधी श्रीहरी पहाबरे, आई आपल्या मुलावर प्रेम करते, यात नवलते काय? संसार तापाने थकलेल्यांची तू सावली आहेस, अनाथ जीवाची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्मास घातले आहे. देवा, एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास आईला काढावाच लागतो. ह्या तुझ्या गोष्टी तुझ्या समोर काय बोलाव्यात? देवा, पांगुळ एखादे विजे, तरी जन्मोनी जो जारू साहिजे, हे बोलो काय तुझची पुढा. आता मी जे काही विचारेन त्याकडे देवा लक्ष दे, चित्त दे. त्याचप्रमाणे देवा, माझ्या या एका बोलाचा मुळी राग धरू नकोस. अनंता, पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. काय तर तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांना सुद्धा माहीत नाही. तू त्याला उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे? तो तर फार पूर्वी काळचा होता असे ऐकतो, आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा. म्हणून देवा, हे तुझे बोलणे विसंगत आहे. तसेच देवा, तुझे चरित्र मला कसे काय समजणार? तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे? तेव्हा तूच या सूर्याला उपदेश कसा केलास, हीच सगळी हकीकत मला पटेल अशा रीतीने सांग.
त्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो अशी जरी तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे, तरी तुला हे माहीत नाही की तुमचे व आमचे आजपर्यंत कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत, पण तुला आपल्या जन्माची आठवण नाही. ज्या ज्यावेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो ते सगळे अर्जुना मला आठवते. म्हणून मागचे सगळे मला आठवते. मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने जन्म घेतो. माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही, पण अवतार घेणे व संपविणे ही जी एक क्रिया दिसते ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. माझी स्वतंत्रता तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते भ्रांत म्हणजे अज्ञान बुद्धी असली तरच दिसते, एरवी दिसत नाही. किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे काय? तसा अर्जुना मी निराकारच आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय घेतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशाने नटतो. कारण की जेवढे धर्म म्हणून आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावता अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणून ज्या वेळेला धर्म हा धर्माचा पराभव करतो त्या वेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो व आपले अव्यक्तपणही मनात आणीत नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्यावेळी स्वजनांच्या म्हणजे भक्तांच्या कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञान रूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची हद्द तोडून टाकतो. दोषांच्या म्हणजे उत्कर्षासंबंधी लिहून ठेवलेले फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो. दैत्यांच्या कुळांचा नाश करतो. दैत्यांचा तर नाश करतोच, पण त्यांच्या कुळाचाही नाश करतो. साधूचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. या विवेक दीपाला आलेली आविचाराची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर म्हणजे अस्त नाही अशा दिवाळीचा दिवस उगतो. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. भक्त धर्म जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. ज्या वेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रकट होते त्या वेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाल होतो. अशा या कामाकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो. परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विचारी होय, विवेकी होय. हे अशा प्रकारचे जे गुह्य आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्या 8व्या श्लोकाचे विवेचन आता आपण वाचले त्याप्रमाणे केलेले आहे. हे अर्जुना, या प्रकारचे माझे दिव्य जन्म व कर्म जो यथार्थ जाणतो तो आपला देह टाकल्यावर पुन्हा जन्मास येत नाही, तो मजप्रत येतो. त्याचा श्लोक आपण पाहूया. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ति तत्वतः
त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. असा तो श्लोक आहे. मी माझे अजत्व कायम ठेवून जन्मतो, अक्रिय असूनही कर्मे करतो. हे माझे अलिप्त तत्व जो जाणतो तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त होय. तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने वागत नाही. देहधारी असूनही देह भावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो. एरवी आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल जे शोक करीत नाहीत, ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात, जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत, माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात, माझ्याच सेवेकरिता ज्यांची जिने असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयावरील प्रीती नष्ट झालेली असते, जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे फार काय जे मूर्तिमंत तीर्थच असतात, ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात. ते मीच होऊन राहतात, कारण त्यांच्याच माझ्यात मग पडदाच उरत नाहीत. दुसरे पहा की जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी उलट तसेच प्रेम करतो. ते पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. माऊली ज्ञानेश्वर भगवान म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझा ठाई. पण परी ज्ञाने विन नाशिले जे बुद्धिभेदाशी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व. पण काय झालं, हे मनुष्य प्राणी जरी भक्ती करण्याकडे माझी भक्ती करण्याकडे जरी त्यांचा कल असला तरी पण काय होतं, ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे मी जो एक, भेद म्हणजे काय, परमात्मा एकच आहे पण ते अनेक ठिकाणी वेगवेगळे देव पाहतात. त्यामुळे मी जो एक आहे त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून जेथे वास्तविक अभेद आहे तेथे ते भेद पाहतात. जो नामरहित आहे त्याला ते नावे देतात. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही त्याला देव किंवा देवी म्हणतात. भेद बुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी व नेहमी वास्तविक सारखा आहे त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असे भेद करतात. कर्मफलाची इच्छा करणाऱ्या या लोकी देवतांची उपासना करतात, कारण मनुष्य लोकी कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होते. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त ये देवताः क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. म्हणजे कर्मफलाची इच्छा करणारे या लोकी देवतांची उपासना करतात, कारण मनुष्य लोकी कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होते. माऊली म्हणतात, मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची योग्य उपचारांनी विधीपूर्वक उपासना करतात. मग जे जे त्यांच्या मनात असते ते ते सगळे त्यांना प्राप्त होते, पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू निश्चित समज असे अर्जुनाला सांगत आहेत. अर्जुनाचे निमित्त आहे. अर्जुनाचे निमित्त करून आपल्यासाठी भगवान उपदेश करत आहेत. कर्मा वाचून फल देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही. या मनुष्य लोकामध्ये फक्त
कर्मच फळ देणारे आहे. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्या वाचून तिथे दुसरे काही उत्पन्न होत नाही किंवा आरशात जे पाहावे तेच त्याला दिसते, किंवा अर्जुना ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आनन निपजे, का पाहिजे तेची देखीजे दर्पण आधारे, नातरे कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडी साधू होऊन उठू निमित्त योगे, तैसा समजता या भजना, मी साक्षीभूतू पये अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुल्याली. आता यानंतर चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारमव्ययम. हा जो श्लोक आहे यापुढील जे ज्ञानेश्वर माऊलीने विवेचन केलेले आहे, अनुवाद केलेला आहे, तो आता आपण पुढील भागात बघूया. हे जर जास्त झाले तर फार मोठा विस्तार होईल, म्हणून आज इथेच थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. हरे राम राम राम, हरे हरे.